हा मी स्वतः बघितलं. आम्हीच ॲम्ब्युलन्स नाही केली कवर केलं. म्हणजे आधी सुरुवातीला 200 डिस्टन्सला वर होतं विमान. मग ते एवढं ह्याच्यावर रनवे कॅच झाला नाही. मग तिनं पहिला स्कर्व घेतला आणि दुसऱ्या स्कर्वला ती जास्त खाली आली. जास्त खाली आल्यावर तिला धावपट्टी आणि ह्याच्यात धुक्याच्या अंदाज आला नाही. तिनं काय केलं ह्या साईडला म्हणजे बाहेरच्या साईडला असल्यामुळं ना रनवेला गेलीच नाही. त्यामुळे ती क्रॅश झाली धावपट्टीच्या बाजूला. म्हणजे ती 100% शुअर इथल्या याला आली नसणार आहे एअरपोर्टला. त्यामुळं धावपट्टी आणि बाजूचा इतर एअरपोर्टच्या धावपट्टीवर आलीच नव्हतं विमान. धावपट्टी पलीकडे 50 मीटर पलीकडे राहिली. ठीक आहे लोक आहेत ना त्याच्या पासून पलीकडे 20 मीटर अजून आहे. पायलटला अंदाज आला नाही. त्यामुळे किती जण होते काय? 6 लोक. 6. 2 वैमानिक होते का त्यातले? हे चेअर दादांची VIP चेअर. तुम्ही स्वतः हे करा. हा सुरुवातीला आम्ही सुद्धा किती वाजले तरी आम्हाला इथं पोहोचलं 3 मिनिटं. बॉडी किती वाजले? नाही काहीच म्हणजे डिझेल टँक ओढत होता ना त्यामुळे काही करता आलं नाही. डिझेल किती वाजले? तसं काय इथं डॉक्टर सांगा आपण एवढे 100 शुअर 100 पण काही होप्स नव्हते. काही होप्स नव्हते. पण ती गरम असतं म्हणून त्यात VIP आपलं SPUG उद्यापर्यंत त्यांनी हात लावला म्हणून बॉडीला कॅच पण करणार नाही. स्किन वगैरे सगळं लूज झाले. बॉड्या कुठं नेल्यात सर? हॅलो हाताच हे होतं ना ब्रेसलेट आणि ते दादाचे कपडे आहेत ना त्याच्यावर जा घेऊन ये आणि त्याला सीट फेकली त्यामुळे नानांना सांगते त्याला सेफ गार्ड असतं ना सेफ गार्ड आहे ना त्याच्यामुळे डिस्टन्स 30 ते 50 मीटरपर्यंत उडून जाते चेअर. इथे या इथे थोडं रक्त नॉर्मली झालं काय कपड्यात जसं आहे ना तसंच.